हॅलो फ्रेंड्स, आज बघा आपण नवीन डिझाईनचं हे फूल कसं बनवलं ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। चला मग सुरुवात करूया। इथे मी दोन कलर वापरले, लाल रंग आणि सफेद रंग। दोन कलर आपण या फुलासाठी वापरणार आहोत आणि हुक नंबर 1.75 mm चा हुक वापरलेला आहे। चला मग सुरुवात करूया। अगोदर स्लिप नॉट करून घ्यायची आहे। तीन साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 4 साखळ्या घ्यायच्या आणि ह्या पहिल्या साखळ्यातून आपल्याला 11 खांब बनवून घ्यायचे। 1 2 हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला, हा दूसरा खांब, 1 2 3 4 5 हा पूर्ण करून घ्यायचा आहे। इथे बघा मी हे 12 खांब पूर्ण करून घेतलेत। त्यानंतर 3 साखळ्यांचा जो पहिला खांब होता त्याच्या पहिल्या साखळीमध्ये तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रत्येक खांबावरती आपल्याला 2-2 खांब घ्यायचे, मध्ये एक साखळी घेत जायचं। 1 2 3 हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला। पुन्हा त्याच तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला दुसरा खांब बनवून घ्यायचा आहे। एक साखळी घ्यायची आहे, दुसरा खांब त्याच्या वरच्या लूपमधून 2 खांब बनवून घ्यायचे। पुढे एक साखळी घ्यायची, तिसऱ्या खांबावरती आपल्याला पुन्हा वरच्या लूपमधून 2 खांब बनवून घ्यायचे। पुढे एक साखळी घ्यायची, चौथा खांब त्याच्या वरच्या लूपमधून 2 खांब घ्यायचे। पुढे एक साखळी घ्यायची, हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। इथे बघा हे 12 खांबांवरती आपल्याला 2-2 खांब घ्यायचे, मध्ये एक साखळी घ्यायची। हा राऊंड मी पूर्ण करून घेतला। आता 3 साखळ्यांचा जो पहिला खांब आहे त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि आता इथे धागा कट करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला आता सफेद कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे। स्लिप नॉट करून घ्यायची अगोदर। हे 2 खांबांच्या मध्ये आपण एक साखळी घेतलेली, त्या साखळीमध्ये आपल्याला हा सफेद धागा जोडून घ्यायचा आहे। एक स्लिप नॉट करून घेतली आणि एक साखळी घेऊन मुक्का खांब घ्यायचा आहे। पुढे 3 साखळ्या घेऊन या 2 खांबांच्या पुढे हे 2 खांब आहेत, त्याच्या पुढे एक साखळी आहे, त्या गॅपमधून आपल्याला मुक्का खांब बनवायचा आहे। पुढे पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 पुन्हा तीच प्रोसेस करायची। हे 2 खांबांच्या पुढे एक साखळी आहे, त्या साखळीच्या गॅपमधून एक मुक्का खांब घ्यायचा आहे। पुढे पुन्हा 3 साखळ्या आणि हे 2 खांब सोडून पुढे साखळीच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा आहे। ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची आहे। इथे बघा हा शेवटचा भाग चालू आहे।
प्रोसेस चालू आहे. 3 साखळ्या झाल्या शेवटला. हा जो पहिला मुक्का खांब आहे तिथे वरच्या लूपमधून जोडून घ्यायचं आहे. आता आपण या पुढे 3 साखळ्या घेतलेल्या तिथे एक मुक्का खांब घ्यायचा आहे. एक साखळी घेऊन मध्ये पुढे 4 खांब घ्यायचे. 1 2 3 आणि 4. चार खांब झाल्यावर एक साखळी घेऊन इथे त्याच राऊंडमध्ये त्याच गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. आता आपण सुरुवातीला हे 12 खांब घेतले होते. त्याच्या प्रत्येक खांबाच्या बॅक साईडनी हुक टाकून खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे आता दुसरा राऊंड आहे 3 साखळ्यांचा. या गॅपमध्ये ही पहिली जी प्रोसेस केलेली तीच आता पुढे प्रोसेस पूर्ण करायची आहे. पुढे 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब एक साखळी घ्यायची आहे. त्यानंतर 4 खांब बनवून घ्यायचे डबल क्रोशे. 1 2 3 आणि 4. पुन्हा त्याच गॅपमध्ये एक साखळी घेऊन मुक्का खांब घ्यायचा आहे. आता इथे जी प्रोसेस केली होती त्याच्या बाजूच्या खांबामध्ये आपल्याला बॅक साईडनी हुक टाकून खांब बनवून घ्यायचा. जी आपण हे 2 ठिकाणी प्रोसेस केली, तिसऱ्या ठिकाणी पण सेम तीच प्रोसेस करायची. पुढच्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब आणि एक साखळी घ्यायची. पुढे त्याच गॅपमध्ये 4 खांब बनवून घ्यायचे. 1 2 3 आणि 4. पुन्हा त्याच गॅपमध्ये एक साखळी घेऊन मुक्का खांब घ्यायचा आहे. आता इथे आपण ह्या बॅक साईडच्या या खांबाच्या बॅक साईडनी खांब बनवून घेतलेला. आता पुढच्या खांबामध्ये हुक टाकून बॅक साईडनी हुक टाकून खांब पूर्ण करून घ्यायचा आहे. पुन्हा तीच प्रोसेस करायची. पुढे 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा आहे. एक साखळी. पुढे त्याच गॅपमध्ये 4 खांब घ्यायचे. 1 2 3 आणि 4. त्याच गॅपमध्ये एक साखळी आणि मुक्का खांब घ्यायचा आहे. पुढे आता हा जो पुढचा खांब आहे
त्याच्या बॅक साईड लूपनी खांब बनवून घ्यायचं आहे. पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. पुढे 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुका खांब घ्यायचा, एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा त्याच गॅपमध्ये 4 खांब घ्यायचे, 1 2 3 आणि 4. त्याच गॅपमध्ये एक साखळी आणि मुका खांब घ्यायचा आहे. आता पुढच्या खांबाच्या बॅक साईडनी हुक टाकून खांब बनवून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. शेवटचे 2 राऊंड पुन्हा दाखवते. इथे बघा, मी हा खांबाच्या बॅक साईडनी लूप टाकून खांब बनवून घेतला आहे. त्यानंतर सेम प्रोसेस करायची. 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुका खांब घेऊन साखळी घ्यायची. त्याच साखळ्यांच्या गॅपमध्ये पुढे 4 खांब घ्यायचे. 1 2 3 आणि 4. त्यानंतर त्याच गॅपमध्ये एक साखळी घेऊन मुका खांब घ्यायचा आहे आणि हे शेवटचे 2 खांब राहिले त्याच्या पुढच्या खांबाच्या बॅक साईडने हुक टाकून खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे 3 साखळ्यांचा शेवटचा भाग आहे. तिथे मुका खांब टाकून एक साखळी घ्यायची आहे. त्याच गॅपमध्ये पुढे 4 खांब घ्यायचे. पुन्हा त्याच गॅपमध्ये एक साखळी घेऊन मुका खांब घ्यायचा आहे. शेवटचा जो खांब आहे हा त्याच्या बॅक साईडने हुक टाकून खांब बनवून घ्यायचा आहे. शेवटला हा जो पहिला मुका खांब आहे तिथून हुक टाकून जोडून घ्यायचं आहे आणि आता इथे धागा कट करून घ्यायचा आहे. हे 12 पाकळ्यांचं फूल आता आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर या फुलाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.